क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई कधी 19 जुलैची डेडलाईन ही दिली गेली होती। मात्र कारवाई कधी हा सवाल अद्यापही उपस्थित आहे। काँग्रेसची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे, पण कारवाई संदर्भात अवाक्षर काढण्यात आलेलं नाही। त्या 7 आमदारांवर कारवाई टाळाटाळ केली जाते का हा सवाल उपस्थित होतोय। लवकरच कारवाई करू म्हणून नेत्यांनी वेळ मारून नेलेली आहे। कारवाई होत नसल्यानं संशयी नजरेतनं पाहतात असं आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य आहे। आमचे राष्ट्रीय संघटन महासचिव खासदार वेणुगोपालजींनी मगाशी स्पष्ट सांगितलेलं की ते आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई आम्ही केलेली आहे, ते तुम्हाला दिसेल एवढं सांगितलं। कारण की हे सिक्रेट बॅलेट आहे, आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे, त्यामुळे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांना माफी होऊ शकत नाही। तेच मगाशी त्यांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं। हे बघा, माझं नाव ज्या महाराष्ट्र टाइम्सने टाकलं होतं त्याच्यानंतर आपले सन्मान्य विरोधी पक्ष नेता वडेट्टीवार यांनी डिक्लेअर केले की कैलास गोरंट्याल नाही। आज मी नाना पटोला तेच मागणी केली की जे 7 असेल तुम्ही त्याचं नाव डिक्लेअर करा, कारण 37 आमदार काँग्रेसचे आहेत, 7 गद्दार असेल तर 30 वफादार आहेत। आणि असं जे 30 वफादार आहे त्यांच्याबद्दलही त्यांच्या मतदारसंघात लोकांना संभ्रम आहे की आपला आमदार तर फुटला नाही, मग म्हणून तुम्ही डिक्लेअर करा। जर तुम्हाला काही अडचण येत असेल, म्हणजे तुम्ही डिक्लेअर करू शकत नसेल, तर अशा 7 लोकांना तुम्ही येत्या विधानसभेत तिकीट देऊ नका, जनतेला आपोआप माहित पडेल कोण फुटला म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।